13 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या विजयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक सक्षम व बळकट करण्यावर भर देण्यात आला. तसेच पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याच्या दृष्टीने विविध संघटनात्मक उपक्रम राबविण्याबाबतही एकमुखी निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. ही बैठक आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार तथा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील आणि जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष संजय कोळगे, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा सचिव सचिन डेरे, बाळासाहेब शिंदे, कैलासराव नेमाणे, नगर तालुका अध्यक्ष अशोक चोभे, दिलीप जठार, विक्रम पाचपुते, कार्यालयीन सचिव साईनाथ भगत, सुहास उर्हे, अमृत धुमाळ, राजेंद्रजी गुंड, तालुका अध्यक्ष संतोष धुमाळ, ॲडव्होकेट विक्रम कळमकर, अंकुशराव गर्जे, तालुका अध्यक्ष रणजित बेळगे, महेश निमोणकर, सुषमा रावडे, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, अशोक जायभाय यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नव्याने चालना मिळणार असून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं दुर्दैवी असं निधन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुःखातून सावरत नव्हता. परंतु आज दादा गेल्यानंतर दादांच्या अनुपस्थितीतली पहिलीच आमची जिल्ह्याची बैठक या ठिकाणी आयोजित केली. या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते आणि आमदार पारनेरचे आदरणीय दाते सर, घुले साहेब, आदरणीय राजेंद्रदादा नागवडे, सर्वच पदाधिकारी यांच्यासमोर आज ही बैठक पार पडली. सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सर्व आघाड्यावरचे सगळे पदाधिकारी आज या मीटिंगला मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते. आज पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता नव्याने कामकाज सुरुवात झालेली आहे. या त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करण्याच्या दृष्टीनं या पक्षाच्या बैठकीमध्ये सारंसार विचार करण्यात आला. यामध्ये पक्षाची रचना, पक्षाचे घटनात्मक असणारे जे पदाधिकारी, जे निवडीचे प्रलंबित राहिलेले प्रश्न होतं, या साऱ्या प्रश्नावरती चर्चा होऊन पक्ष बांधणीच्या दृष्टीनं सगळ्यांनी एकत्र येऊन सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभं राहून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या सर्व निवडणुकीला आपला पक्ष खंबीरपणे सामोरा जाण्याच्या दृष्टीनं जो निर्णय घ्यायचा तो निर्णय आज या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्यामध्ये बारामतीची दादांच्या जाण्यानं पोटनिवडणूक लागली आणि इकडं नगर जिल्ह्यामध्ये आदरणीय आमदार कर्डिले साहेबांच्या जाण्यामुळं इथली पोटनिवडणूक लागली. या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. नगर जिल्ह्यामध्ये एकमुखी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांचा जो पक्ष आहे तो, त्या पक्षाचा एकमुखी निर्णय, युतीतच आहोत आम्ही, आणि एकमुखी निर्णय झालेला आहे की या ठिकाणी अक्षयदादा कर्डिले यांचं प्रामाणिकपणे आमचा पक्ष काम करून त्यांच्या विजयासाठी सर्व तो प्रयत्न आमचा पक्ष करणार आहेत, हे सर्वांच्या मतीने एकमताने ठरलं. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांनी आज जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक या ठिकाणी बोलवली होती. त्या बैठकीला या जिल्ह्याचे नेते आणि जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माजी आमदार चंद्रशेखरजी घुले साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्रीगोंदा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष भगवानराव पाचपुते, कार्याध्यक्ष संजयजी कोळगे, त्याचप्रमाणे प्रशांत गायकवाड, असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते. या बैठकीचं प्रयोजन या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये आपल्या राहुरी मतदारसंघाची, राहुरी नगर मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि बारामती मतदारसंघाची निवडणूक, या निवडणुकीचा विषय प्रामुख्यानं होता. दोन्ही मतदारसंघामध्ये आदरणीय कर्डिले साहेबांच्या निधनामुळं आणि आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या निधनामुळं या रिक्त जागांच्या निवडणुका सुरू आहेत.
त्यामध्ये आपण सगळ्या जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन या दोन्ही उमेदवारांना आपापल्या परीने मदत करून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली. सगळ्यांना तशा पद्धतीचा आदेशित करण्यात आलेला आहे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की या बैठकीच्या निमित्तानं सर्व तालुका अध्यक्षांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत की सध्या मतदार याद्या मॅपिंगचा कार्यक्रम हा युद्धपातळीवर या ठिकाणी राज्यामध्ये चालू आहे, देशामध्ये चालू आहे. या दुबार नावं किंवा तिबार नावं जी मतदारांची आहेत त्या मतदारांच्या त्यांनी कोणत्या ठिकाणी ते नाव ठेवायचं त्याचा अधिकार त्या मतदाराला आहे किंवा ती तपासणी मॅपिंग केल्यानंतर सरकारसुद्धा जर त्यांना आपण पसंती दिली नाही तर सरकार दुसऱ्या एका मतदारसंघातलं नाव कमी करणार आणि एकाच मतदारसंघामध्ये एकच नाव त्या ठिकाणी राहिलं जाणार. हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आहे आणि मग तशा सूचना सगळ्या तालुका अध्यक्षांना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तालुका अध्यक्षांनी तातडीनं आपापल्या तालुक्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात, गट वाईज कोणावर तरी जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर टाकाव्यात आणि प्रत्येक गावामध्ये या मतदार याद्या मॅपिंगच्या कामामध्ये सगळ्यांनी सहकार्य करण्याच्या संदर्भामधले आदेश दिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे पक्षबांधणीच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला गाव पातळीवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या फळी उभी करण्याच्या संदर्भामधलं जे संघटनात्मक काम आहे ते सुद्धा यापुढे जोमानं करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. काही कार्यकर्त्यांनी काही तालुकाध्यक्षांनी जी खंत व्यक्त केली आहे त्या संदर्भामध्ये देखील राज्याच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी, त्याचप्रमाणे राज्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्षांनी मान्य केले की एकदा त्यांची वेळ घेऊन सगळ्या तालुका अध्यक्षांची त्या ठिकाणी त्यांच्यासमोर एकदा या संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी बैठक लावण्याचं या निमित्तानं आज ठरलेलं आहे.